महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राइब करा। नमस्कार। सहकार विभाग महाराष्ट्र शासन व मुंबई विभाग सर्टिफाइड ऑडिटर असोसिएशनच्या वतीने लेखा परीक्षकाचे अधिवेशन व असोसिएशनचा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न। महाराष्ट्र शासन सहकारी विभाग व मुंबई विभाग सर्टिफाइड ऑडिटर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लेखा परीक्षकांचा मार्गदर्शन मेळावा, अधिवेशन व असोसिएशनचा वर्धापन दिन कार्यक्रम चेंबूर येथील फाईन कल्चरल सोसायटीच्या सभागृहात विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। कार्यक्रमाची सुरुवात विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे, जिल्हा उपनिबंधक नितीन काळे, जिल्हा उपनिबंधक कैलास जेबले, जिल्हा विशेष लेखा परीक्षक CB गवाणकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर झाले असून मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन झाले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी जाहीर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे खजिनदार शशांक चौकीदार यांनी केले असून सहकार विभागाच्या वतीने लेखा परीक्षक पॅनेल तयार केले जाते। सन 2017 मध्ये संपुष्टात आलेले लेखा परीक्षक पॅनेल कोविडच्या महामारीमुळे फेब्रुवारी 24 पर्यंत प्रसिद्ध करण्यात आले असून नवीन लेखा परीक्षकांना तब्बल 5 वर्षे प्रतीक्षा करावी लागली। नवीन प्रसिद्ध झालेल्या पॅनेलमध्ये मुंबई विभागात सन 2024 ते 2026 पर्यंतच्या पॅनेलमध्ये एकूण 1971 नवीन लेखा परीक्षकांची नियुक्ती झाली असून सहकार क्षेत्रात वाढत असलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींना होत असून त्यांना प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे ओळखून सहकार विभाग महाराष्ट्र शासन व ऑडिटर असोसिएशनच्या वतीने मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले। मुंबई विभाग सर्टिफाइड ऑडिटर्स असोसिएशन पदाधिकारी व समिती सदस्य यांच्या संकल्पनेतून परिश्रमातून कर्जत जांभरुख येथे निवासी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे ठरवण्यात आले आहे। हे ऑडिटर्स भवन महाराष्ट्रातील प्रथमच ऑडिटर्स भवन असून त्यामध्ये सर्व लेखा परीक्षक, संधी लेखा परीक्षक, ॲडमिनिस्ट्रेटर्स, इलेक्शन पॅनल मेंबर्स, वकील व समाजातील इतर घटक ज्यांना सहकार क्षेत्रातील प्रशिक्षणाची आवश्यकता आहे अशा सर्वांकरता निवासी प्रकल्पासह प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे ठरले व त्यानुसार त्याबाबतची सर्व रूपरेषा आखण्यात आली। ऑडिटर्स भवन प्रकल्प अनावरण विभागीय सहनिबंधक श्री बाजीराव शिंदे यांच्या हस्ते झाले। तसेच राहुल पाटील यांनी उपस्थितांना ऑडिटर्स भवन कर्जत याबाबतची थोडक्यात माहिती दिली। या संबंधित विकासकाशी सदनिकेच्या मूळ किमतीमध्ये आधीच सूट देण्यात आली असून या संकल्पनेतून चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण लेखा परीक्षक व इतर यांना उपलब्ध करून दिले जाईल असे सांगण्यात आले आणि उपस्थितांना याबाबत शंका व प्रश्न व प्रोजेक्ट बाबतची माहिती हवी असल्यास ऑडिटर असोसिएशनचे प्रोजेक्ट हेड दिवाकर कोयंडे व रमेश सावले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। लेखा परीक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक CB गवाणकर, जिल्हा उपनिबंधक नितीन काळे, जिल्हा उपनिबंधक कैलास जेबले तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे लेखा परीक्षण विभागाचे सेवानिवृत्त सहनिबंधक तानाजी कवडे आदींनी सहकार कायदा व लेखा परीक्षण व लेखा परीक्षक यांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारी आदी विषयावर पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले असून दुसऱ्या सत्रात सायबर सिक्युरिटी व सिस्टीम ऑडिट संबंधी RBI पॅनेलचे अजय नुकुंब, इन्कम टॅक्स, TDS, GST विषयावर चार्टर्ड अकाउंट दिशा कोयंडे, कोपास सॉफ्टवेअरचे अनिल जाधव, इन्शुरन्स विमा कंपनी संबंधी उदय जाधव, त्याचबरोबर भारत @2047 या विषयावर ज्येष्ठ पत्रकार उदय निगुरकर यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने सर्वांची मने जिंकली। संस्थेच्या कारभारात लेखा परीक्षकाचा रोल महत्त्वाचा असून
त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका योग्य रीतीने पार पाडणे काळाची गरज असून त्यांना ऑडिट करताना कार्यक्षेत्राचे बंधन नाही। लेखापरीक्षक हा एक सहकार खात्याचा चेहरा असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी लेखापरीक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले। लेखापरीक्षकांच्या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये ऑडिटर असोसिएशनच्या वतीने लेखापरीक्षकांना काम करताना येणाऱ्या अडीअडचणी 16 मागण्यांचा ठराव अधिवेशनमध्ये मांडून तो एकमताने मंजूर करून सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। जवळपास 90% सहकारी संस्थांचे लेखापरीक्षकाचे काम प्रमाणित लेखापरीक्षक करत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सहकारी संस्थांचे काम करत असताना लेखापरीक्षकांना अनेक अडचणी सामोरे जावे लागत असून लेखापरीक्षकाचे पॅनेल राज्यस्तरावर कार्यरत असल्याने त्यांना सहकार आयुक्त यांच्या सहीचे सत्यमेव जयते असा शासनाचा सिम्बॉल असलेले ओळखपत्र लवकरात लवकर देण्यात यावे। लेखापरीक्षकाने संस्थेची ऑडिट केलेली प्रत फक्त एकाच कार्यालयात सादर करायची मुभा देण्यात यावी, परंतु खाली काढलेल्या ऑर्डरमध्ये संस्थेची पुरे पत्ते दिलेले असतात ते संपूर्ण पत्ता देण्यात यावा। प्रशासकाच्या मानधनात तसेच लेखापरीक्षकाच्या फीमध्ये वाढ करण्यात यावी। फेब्रुवारी 2024 मध्ये काढलेल्या परिपत्रकामध्ये प्रशासकांना 1 लाख रुपयाची बँक गॅरंटी वगळण्यात यावी। सिस्टीम ऑडिट प्रमाणित लेखापरीक्षकांना देण्यात यावे। लेखापरीक्षकांवर सहकार विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये यासंबंधी संघटनेचे मत विचारात घेण्यात यावे। कारवाई करताना लेखापरीक्षकाची बाजू तपासण्यात यावी। लेखापरीक्षकाची नवीन वर्गवारी करण्यात यावी। लेखापरीक्षकाची नाम तालिका दर 3 वर्षांनी जाहीर होते त्याप्रमाणे दर 3 वर्षांनी ऑडिटच्या फीमध्ये किमान 10% वाढ करण्यात यावी। संस्थेने केलेल्या अपार व गंभीर बाबी शेरे पाहून योग्य व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी। संस्था चालकांना पाठीशी घालू नये, लेखापरीक्षकाला जबाबदार धरू नये। प्रमाणित लेखापरीक्षक हा लोकसेवक असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये आणि अशा अनेक प्रकारच्या मागण्यांचे निवेदन असून त्वरित मंजूर करण्यात यावे असा ठराव मंजूर करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले। लेखापरीक्षक अधिवेशनाला मुंबई विभागातील उपनिबंधक बालाजी वाघमारे, उपनिबंधक सुनील कोठावडे, सहाय्यक निबंधक अरुण चौगुले, ठाणे जिल्हा ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष सावकार गुंजाळ, पतसंस्था डायरीचे संपादक अंकुश जाधव, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, सहकार भारतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे तसेच मुंबईतील पतसंस्था व गृहनिर्माण सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सहकारातील कार्यकर्ते तसेच नवीन व मागील लेखापरीक्षक सनदी अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। लेखापरीक्षक मार्गदर्शन मेळावा यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय शेलार, महेंद्र भोर, सरचिटणीस शांताराम गव्हाणे, सचिव नितीन पवार, रमेश सावले, समिती सदस्य DV काळे, मदन यादव, ज्ञानदेव माने, दिवाकर कोयंडे, दयानंद चव्हाण, ईश्वर चव्हाण, श्रीमती देवयानी दळवी, विना हेगडे, अधिवेशन प्रमुख सुरेश चव्हाण, सहप्रमुख रमेश धुमाळ तसेच हनुमंत पवार, अदनान कुरेशी, प्रकाश गुरव, योगेश जाधव, राहुल पटवर्धन, राजेंद्र निकम, संदेश चव्हाण, किरण पवार, जयवंत डिसले, संतोष निकाळजे, मयूर पाटील, दिलीप भोसले, विजय वाळुंज, मैत्री ही चौकीदार, प्रज्ञा ठाकूर, मनीषा वायकर, श्रद्धा चव्हाण, तन्मय पितळे तसेच जिल्हा उपनिबंधक 1, 2, 3, 4 मधील अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले असून मार्गदर्शन मेळाव्याला आलेल्या प्रमुख मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला। तसेच लेखापरीक्षकांना व स्टॉल धारकांना तसेच प्रमुख मान्यवरांना चहा, नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली होती। शेवटी सर्वांचे आभार असोसिएशनचे सचिव संजय आडारकर यांनी मानले असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।
महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राईब करा।